या बातमीचे प्रायोजक आहेत संगम मोबाईल शॉपिंग। पत्ता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स, शंकरपुरा पेठ, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर रितेश पारवाणी। संपर्क क्रमांक 74 47 81 81 81। माध्यमामधून या ठिकाणी असणाऱ्या कुटुंबांना त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी काही अन्नधान्याच्या वस्तू, फराळाचे जिन्नस इथं आणलेले आहेत आणि लहान मुलांनी चॉकलेट वगैरे आणलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणासाठी लागणाऱ्या वह्या सुद्धा दिसत आहेत। म्हणजे पोटाबरोबर शिक्षणाची सुद्धा तुमची अपेक्षा पूर्ण व्हावी या उद्देशानं दान फाउंडेशन या ठिकाणी आलेलं आहे। मगाशी त्यांच्या बोलण्यातून मी ऐकलं की या ठिकाणी ते फिरायला आले होते आणि त्यावेळेला इथली अवस्था पाहून त्यांच्या मनामध्ये तो विचार निर्माण झाला। खरं तर हा विचार प्रत्येकाच्या मनातच निर्माण व्हायला पाहिजे। दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख असतं, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरा आपल्या चेहऱ्यावरचा आनंद असतो, त्याच्यामुळे आपल्याला खरं सुख मिळतं। आणि तुमच्याकडे पाहून मला माझ्या लहानपणाचे दिवस आठवले। तुमच्यापेक्षा माझी परिस्थिती फार वेगळी नव्हती। जसं आता या ठिकाणी तुम्हाला म्हणजे जे काही रोजगाराचं साधन आहे ते नाही आहे अजिबात इथं उपलब्ध। खाली जावं लागतं कोकणामध्ये वीटभट्ट्यांवर किंवा इतर पारंपरिक व्यवसाय तुम्हाला करावे लागतात। अगदी तशीच परिस्थिती होती, शेतामध्ये काही पिकत नव्हतं।
त्यांच्यासारखीच आमची अवस्था होती. वडील हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते आणि त्यांच्या मनात मात्र एक इच्छा होती, जी तुमच्या मनात सुद्धा निर्माण व्हायला पाहिजे, की माझ्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट केले. दुसऱ्यांच्या शेतावर काम केलं, जसं तुम्ही करताय तसं माझ्या वडिलांनी तेच केलं. फक्त त्यांनी एकच विचार ठेवला, आपली मुलं शिकली पाहिजे. आणि आम्ही शिकलो आणि आज परिस्थिती पूर्ण पालटून गेलेली. तुम्ही जर मनात तोच विचार केला की मजुरी करून जे काय आपल्याला मिळेल त्यातून जर आपली मुलं शिकवली तर निश्चितच तुम्ही सुद्धा काही दिवसानंतर किंवा तुमची ही जी पुढची पिढी आहे काही दिवसानंतर अशाच गरीब मुलांना मदत करताना नक्की दिसेल. त्याच्यासाठी तुम्ही मनामध्ये शिक्षणाची मुलांची जी काही म्हणजे मुलांना शिक्षण देण्याची जी काही कल्पना आहे ती तुम्ही प्रत्येकाने मनात घ्या. आपला रोजगार आला त्यावर आपलं भागलं की पुढचा दिवस आपण सुरू करायचा असं न करता भविष्याची खरं तर तुम्ही एक संकल्पना मनामध्ये आणली पाहिजे. भविष्याचा विचार केला पाहिजे. आपली मुलं शिकली पाहिजेत. शिक्षण हेच सध्याच्या काळात महत्त्वाचं आहे. मुलांना पारंपरिक व्यवसाय करू द्या, परंतु त्याचबरोबर त्यांना शिकवा आणि शिकल्यानंतर निश्चितच सगळे दिवस पालटून जातात. हा वैयक्तिक आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. तर या ठिकाणी या दान फाउंडेशनच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तुमची ही दिवाळी गोड व्हावी. बाकी सर्वांची दिवाळी गोड होत असते, परंतु ज्यांना रोजगाराची संधी नाही किंवा परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे अशा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसावा. ब्युरो रिपोर्ट आज 24 तास जुन्नर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.